मी येवला तहसील कार्यालयाच्या आता समोर आहे व आपल्या समोर जे शेतकरी दिसत आहे कातरणी येथील शेतकरी आहे. दोघं भाऊ आहे, आई आहे व सहकुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे. अगदी दुःखद घटना आहे, कारण की अशी वेळ अखेर शेतकऱ्यावर काय येते. सरकारच्या मोठमोठ्या बाता सरकार मारतं का आम्ही रस्त्याचं असं करतो आहे, मागे त्याला रस्ता देतो आहे, आता रस्त्याच्या काही अडचणीच नाही. परंतु अशी वेळ आज शेतकऱ्यांना येते का सहकुटुंब त्यांना उपोषणाला बसावं लागतं आहे. आज कामाचा पिरियड असताना आपण जर बोर्ड बघितला तो बोर्ड खूप लक्षवेधी आहे. प्रशासकीय लाचारशाहीचा धिक्कार, आमरण उपोषण, न्याय मिळेपर्यंत माघार नाही. प्रशासनाला आमचे सवाल, 15 वर्षाचा वनवास संपणार कधी? कोर्टाचे आदेश कागदावरच राहणार का? तहसीलदार, SDO आणि जिल्हा न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्यावर कारवाई का नाही? कातरणी गट क्रमांक 477 मधील हक्काचा रस्ता मोकळा करून शेतकऱ्यांना न्याय द्या. न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. व उपोषण करते श्री किरण बाबूराव जाधव, पीडित शेतकरी कातरणी व समस्त ग्रामस्थ. आपण एकंदरीत काय प्रकरण आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहे. दादा, खरं तर तुमच्यावर हा खूप वाईट प्रसंग आहे. तुम्ही तुमचे ह्या कोण आहे? आई आहे. हे कोण? भाऊ. आणि हे मुलगा. आणि त्या ताई कोण? भाऊजाई. काय आहे तुमचं नेमकं किती एकर क्षेत्र आहे? आमचंवालं 7.5 एकर क्षेत्र आहे तिथं. अच्छा 7.5 एकर क्षेत्र आहे. आम्ही रस्ता आमचा पूर्वीपारचा तिथूनच होता. अच्छा. ते समोरच्यांनी तो रस्ता बंद केल्यानंतर माझ्या वडिलांनी 2011मध्ये भांडण टाकलं. तर त्या भांडणानंतर आहे ना म्हणजे तहसीलदार साहेबांचे निकाल झाला. मला एक सांगा, तुम्ही किती वर्षापासून त्या रस्त्याने जायचे पूर्वी? म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष, किंवा जसं तुमचा जन्म झाला? आठवतच नाही. तसे म्हणजे आमच्या आजीची पिढी गेली, आजीची गेली, वडिलांची गेली. आज माझं वय 38 चालू आहे. मी पण त्याच रस्त्यानं जात येत आलो आजपर्यंत. आणि तो रस्ता बंद कधी झाला? तो रस्ता 2011 मध्ये त्यानं बंद केला. बरं, बंद केल्यानंतर जे समोरचे आहेत ते तुमचे भाविष्य आहे का नेमकं काय? आम्ही जाधव आलो, ते कदम आले, पण तिथून नंबरी बांध जो राहतो ना, त्या नंबरी बांधाचा तिथून रस्ता होता. पहिला रस्ता बंद केल्यानंतर तुम्ही काय केलं त्यानंतर? आम्ही रस्ता बंद केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज केला. तहसीलदार साहेब, कधीची गोष्ट ही 2011 मधली. तहसीलदार साहेब तिथं आले, पाहणी केली. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी आमच्या बाजूनं निकाल दिला. निकाल दिल्यानंतर समोरचा पुन्हा अपिलात गेला. निकाल कशा पद्धतीने दिला? त्यांनी काय काय गोष्टी बघितल्यानंतर निकाल दिला? पुरावे? तिथं स्थळ पाहणी झाली. त्याच्यानंतर त्यानं पुरावे मागितले, पुरावे दिले, सगळं म्हणजे पूर्ण. म्हणजे असं असतं ना फेरफारच्या नोंदी वगैरे, हो, 7 बार, त्यापैकी काय काय दिलं? बरं, ठीक आहे. हां, तहसीलदारांनी निर्णय दिला, त्याच्या पुढे काय झालं? मग त्याच्या पुढं समोरचा अपिलामध्ये गेला. SDOनं पुन्हा फेर चौकशीसाठी तहसीलदार साहेबांक पाठवलं. पुन्हा बी फेर चौकशी होऊन तहसीलदार साहेबांनी माझ्याच बाजून निकाल दिला. निकाल दिल्यानंतर पुन्हा त्यानं SDO अपील केलं. पुन्हा SDOनं निकाल माझ्याच बाजून दिला. पुन्हा त्याच्यानंतर हा सेशन कोर्टात गेला. सेशन कोर्टानं पण निर्णय माझ्या बाजून दिला. हा त्याच्यानंतर ही गोष्ट कधीची अंदाजे? म्हणजे 2 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, अंदाजे सांगा. 2-2 वर्षाचे गॅपनं. बरं, हां, ठीक. पुढे निकाल लागत गेले. मग त्याच्यानंतर सेशन कोर्टाचा निकाल झाल्यानंतर माझा रस्ता पूर्ण खुला बिला करून दिला होता. त्या टायमाला हिले साहेब होते तहसीलदार. ही गोष्ट किती वर्षाची खुला करून दिला? साधारण किती वर्षापूर्वी खुला करून दिला त्यांनी अंदाजे? 2022 मध्ये. बरं, हां. 2022. त्यानंतर किती दिवस त्या रस्त्याने तुम्ही चालले? आम्ही त्यानंतर 3 वर्ष त्या रस्त्यानं गेलो आलो. आम्हाला कुठलीही काही अडचण बिडचण काहीच नव्हती. पण हे जे आत्ताचे जे तहसीलदार साहेब जे आलेले आबा महाजन, यांनी एक चुकीचं हे पत्र दिलेलं आहे. ह्या पत्रापासून तर मला आजपर्यंत खूप त्रास चालू आहे. तहसीलदारांनी तुम्हाला पत्र दिलंय? हो, तहसीलदारांनी हे पत्र दिल्यानंतर समोरच्यानं माझा रस्ता बंद केला. मग मी इथं 2 चक्कर टाकले, पण काही मला प्रतिसाद भेटला नाही. मी अप्पर जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे गेलो. पत्र त्यांनी दिलेले आहे. अर्ज दाखल करून मोजे कातरणी येथील गट नंबर 477 या मिळकतीबाबतची वहिवाट केस क्रमांक काय ते असेल ते जे कामकाजास दिवाणी न्यायालय येवला यांच्याकडील अंतिम निकाल
पोस्ट स्थगिती देण्याबाबत विनंती केली आहे. बरं, यानंतर पुढे काय झालं? यानंतर मग हे पत्र मी अप्पर जिल्हाधिकारी यांना दाखवल्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र आम्ही दाखवताना त्यानं ते कॅन्सल करून म्हणजे या पत्रावर जी तारीख दिलेली 15/10/2024 ही तारीख रद्द करून आणि पुढील रस्ता वहिवाट सुरळीत चालू करून द्यायसाठी यांना पत्र दिलं बरं तहसीलदार साहेबांना. हे बी पत्र पण आहे. बरं, हे पत्र आहे कलेक्टर साहेबांनी दिलं आहे ना? कलेक्टर साहेबांनी दिलेलं हां. हे पत्र. अच्छा, विषय निर्णय रद्द होऊन वहिवाट रस्ता खुला होऊन न्याय मिळण्याबाबत. बरं, ठीक आहे. मग हे झाल्यानंतर तहसीलदार साहेब तिथं आले, पण माझा रस्ता काही चालू करून गेलेले नाही. आणि इथून तहसीलदार साहेब तिकडं कलेक्टर साहेबांना अहवाल पाठवता का रस्ता आज पण चालूच आहे. मग मी कलेक्टर असं तुम्हाला कसं कळलं का ते निवेदन पाठवतं का हा रस्ता चालूच आहे? मी सर्कलपासून अहवाल जो दाखवला त्याचीवाली प्रत घेतली. काय प्रति दाखवते? जे तुमचे त्याच्यात लिहिलेलं आहे मंडळ अधिकारी यांनी सांगितलं रस्ता खुला आहे. मंडळ अधिकाऱ्यांना आदेश दिले. तहसीलदार त्यांचं पत्र आहे, त्यांनी सांगितलं मंडळ तहसीलदार येवला यांचे कार्यालय, श्री किरण बाबूराव जाधव कातरणी, तुमचं नाव आहे. विषय 15 वर्षापासून न्यायालयीन प्रशासकीय आदेशाचा अवमान आणि संदर्भ आपला 5/3/2026 रोजीचा अर्ज मंडळ अधिकारी पाटोदा यांच्याकडील क्रमांक 236 काय जे असेल ते उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळवण्यात येते की आपण या कार्यालयात संदर्भ क्रमांक 1चा अर्ज दाखल करून मोजे कातरणी येवला जिल्हा नाशिक येथील वहिवाट क्रमांक आदेशाप्रमाणे मोकळा करण्यासाठी या तारखेलापासून टप्प्याटप्प्याने आमरण उपोषणास बसण्याबाबत तक्रारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या संदर्भ क्रमांक 1च्या अर्जावर मंडळ अधिकारी पाटोदा यांची चौकशी अहवाल संदर्भ क्रमांक 2 प्राप्त करून घेतला आहे. मंडळ अधिकारी यांचा अहवाल पाहता मौजे कातरणी येवला येथील वहिवाट केस क्रमांक 13/2011 अनुसार यापूर्वीच मंडळ अधिकारी पाटोदा यांनी समजूत पत्रानुसार वहिवाट रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे. सदरचा रस्ता वहिवाटीसाठी खुला आहे, तरी आपण या कार्यालयासमोरील दिनांक 23/3/2026 रोजी उपोषणापासून परावृत्त व्हावे ही विनंती. तसेच आपण मोजे कातरणी येथील 488/2 मधील दिनांक 24/3/2026 रोजीचे आमरण उपोषणापासून परावृत्त व्हावे ही विनंती करतो. पोलीस निरीक्षक येवला ग्रामीण. असा विषय काही. अच्छा, नाही त्यांचं मत काय, ते काय म्हणतं पण नेमकं? रस्त्याचं सगळं मी सांगतो ना. मग 2022मध्ये इले साहेबांच्या आदेशानुसार सर्कल आणि तलाठी पोलीस संरक्षण मी फी बी भरून रस्ता कंप्लीट काढलेला होता. फक्त माझावाला एवढ्या पत्रापासून माझावाला सगळा. बरं, तुमचं काय मत आहे आता नेमकं? तुम्हाला रस्त्याला मेन गुपित काय, म्हणजे रस्त्याला तुम्हाला जे रस्त्याचे जे मालक आहे, ज्यांची जमीन आहे रस्त्यामध्ये आहे, ते लोक नेमकं काय हस्तक्षेप करता, काही अधिकाऱ्यांना हाताशी धरता असं तुम्हाला वाटतं का? तुमचं काय मत आहे त्यावर नेमकं? एकदम मोकळं बोला. नेमकं तुम्हाला काय वाटतं? नेमकी कुठंतरी काहीतरी माशी शिकते म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, नेमकं काय होतंय मग ते सांगा जरा. अधिकारी आमची बाजूच धरते नाही, त्याच्यावरून आम्हाला डाऊट आहे का समोरची पार्टी थोडीशी बरी आहे, त्याच्यामुळे जर काही ते मालपाणी जातो बा असं वाटतं तुम्हाला? जर जायला असेल तर काय सांगता येईल. म्हणूनच साहेब ना, कारण याच्या आधीची जे इले साहेबांनी जो रस्ता काढून दिलेला आहे, पण रस्ता बंद करायचं काही कामच नव्हतं ना. माझं कंप्लीट चालू होतं ना. 3दा आणि त्यांचे क्रॉस पण कंप्लेंट झाले, एकमेकांना गुन्हे दाखल आहे. आपसातला वाद आहे सर त्यांचा आणि खूप जुना वाद आहे. 2011 चालू होता. मी स्वतः तिथे 2दा गेलो. सर हा व्यक्ती आहे ना, दारू घेऊन ट्रॅक्टर चालवतो. चर्चा झालेली मी परत जाणार तिथे वाटल्यास. आता उद्या तुम्ही जाऊन या, उद्या तो येतो म्हणतो. साहेब ऐका ना, इथं बसलेलो रस्त्याच्या एवढ्या जे काही का येवला नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त खुले रस्ते येवला तालुक्यात झालेले आहे. झाले, पण सगळ्यात जास्त इथून तक्रारी पण त्याच येत आहे. तुमचं कौतुक खुले झाले त्याच्यासाठी. त्यांची पेंडन्सी ती काय तेवढी बघून सगळ्यात जास्त खुले येवला तालुक्यात झालेले आहेत. पत्र द्यायला सांगितलं होतं, पैसे का त्यांना पत्र पण दिले. रस्त्याचा रस्ता कायच्यासाठी रे
आपले पत्र कशाचं पत्र अरे उद्या हे घ्या ते पत्र तुमच्या डाउनलोड झालं का प्रधानमंत्र्यांचं पत्र? आता पाऊस यायच्या अगोदर त्यांना तो मार्गी लावून द्या तेवढा अरे ते उद्या जाणार आहे ना तुम्ही उद्या येतो म्हणते ना आता थोडं शांत बस ना झालं का आपलं पत्र तयार अरे उद्या येऊ आल ना तहसीलदार तुमच्याकडे आता उपोषण सोडून घ्या उपोषणाला बसलेले महिला पूर्ण कुटुंब आले. अरे हावरे पण आता तहसीलदार येऊन उपयोग नाही, तुम्हाला अंतर्गत लक्ष घालावं लागेल. नाही, पण आता करावं तर काम त्यांनाच करावं लागेल ना तहसीलदारांना कारवाई करावं लागेल ना जे वस्तुस्थिती केलेला आहे मी त्यांना परत सांगितलं की मी परत येतो परत बघून घेऊ सकाळपासून बसलेले उपोषणाला तिथे गेले सुद्धा नाही. हॅलो हा हॅलो साहेब, एक आढावा बैठकच घेतली पाहिजे ना तुमच्याकडे रस्त्याचे जर तुम्ही म्हणताना एवढे खुले केले पेंडन्सी फार दिसते सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी सर काय असेल आढावा बैठक घेऊन टाका ना तुम्ही. कारण इथंच एवढं तक्रारी म्हटल्यावर रस्त्याची किती तक्रारी यांची 2011 हे काय यांचं या गावाला पण आता ते शिबिरात दिलेली रस्ता दिला आणि मग त्यांनी ताबा दिलेला आहे सर त्यांना विचारा त्यांना ताबा दिला ना पुन्हा तो ताबा दिल्यावर न्यायालयामध्ये वाद चालू आहे. माझं काय म्हणणं आहे तुम्ही ताबा दिला का नाही ह्या रस्त्याचा बरोबर आहे मग तो ताबा यांना रस्ता अडवला कोण आता पुन्हा ताबा दिला अडवलेला नाही सर त्यांच्या हद्दीमध्ये एक पोल रोड आहे समोरचा पाणी तो त्यांच्या हद्दीमध्ये यांचा म्हणणं तो काढून टाका तो त्याच्या हद्दीतला पोल कसा काढेल सर निवेदन कुठे गेलं पी साहेबांना मंडलिक साहेब सर एक मिनिट इकडे सर मंडलिक साहेब एक मिनिट इकडे मंडलिक साहेब सांगा हे फॅक्ट सांगा काय किरण भाऊ साहेबांना फॅक्ट सांगा काय सर कलेक्टर साहेबांनी सांगताना तहसीलदार साहेबांना आम्ही गेलो होतो त्यावेळेस रस्ताही खुला केला होता फक्त आता ते कॉर्नरला त्यांचा एक पुलाचा एक खांब रवलेला होता त्याचा अडचण होती ते पण आम्ही त्यांना सांगितलं की 2 दिवसात येऊन तुम्ही पण आम्ही क्लिअर करू माझं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा तुम्ही एक सांगा तुम्ही रस्ता दिल्यानंतर त्या रस्त्याचं जर पुन्हा उल्लंघन करत असाल अडवतात नाही तो रस्ता माझ्या वडिलांची परिस्थिती केली समोरच्या माणसानं बाळाला मारलं. माझे वडील मरून गेले माझ्यापर्यंत हायकोर्टापर्यंत 10 निकाले याच्यामध्ये तरी मला रस्ता नाही माझा रस्ता चालू बंद करेल त्याच्यानुसार खुला किरण राजा खुला केल्यावर पत्रानुसार रस्ता बंद करा समोरच्या 15 वर्षाचा वनवास काढला 15 महसूल मंत्र्यापर्यंत जाऊन आलो साहेब परवा येतो मी ते समक्ष दाखवा मला जीएम सर बोलताय ना मेन विषय एक मिनिट मी सांगितलं सर पीआयला मी सोबत होतो हे बघा आता तुम्ही म्हणता म्हणून तिथं घाई येणार नाही दुसऱ्या पार्टीला इंटिमेट करावं लागेल असं शॉर्ट नोटीस दिली जसं आम्हाला पत्र द्या ना तुम्ही पीआय जागेवर येतील आणि जे अडथळा आहे ते पाहून त्याच्यावर कारवाई मेसेज करा 4 दिवस उपोषण मागे मी त्यांच्या शब्दाला लगेच मांडले त्याच्यावर टेक्स्ट मेसेज करा आम्हाला पण माझं 8 दिवसात नाही झालं मी उपोषणा बसायला कायम आहे पण हे खरेदी उद्या त्यांची बैठक द्या ना 8 दिवस द्या ना काम करायचं उद्या तुमची बैठक घेतील तुम्ही एसडीओ काय करा तुम्ही थोडं लक्ष करा माझं काय म्हणणं आहे हा जर रस्ता भेटल्यानंतर त्याच्यात जर तो कुठला शेतकरी आळवायत असेल तर ते बेकार त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ना ऑलरेडी केसेस चालू झाले पोलीस केसेस रस्ता कोरला होता ना त्यांनी ते आपण त्याचे गुन्हा पण दाखल केले रस्ता कोरला होता त्यांना आदेश माझं 2 बोलते त्याला काढून माझं त्याला काढून आता परत तो विषय तुम्ही एसडीओ थोडा बरं आता ऐका सचिव मंत्रालय मी डायरेक्ट मंत्रालयात पण जाऊन येईल बरं ठीक
व्यक्ती मंत्रालयात पण जाऊन आलेली म्हणजे सगळ्या प्रक्रिया संपल्यानंतर उपोषणाला म्हणजे मी बोललो ना सुरुवातीलाच काय अशी वेळ आली. प्रति महामहसूल सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मादाम कामा मार्ग मुंबई विषय वहिवाट प्रकरण हा विषय त्यांनी मांडलेला आहे. अर्जदार मंत्रालयात सुद्धा जाऊन आलेले. मंत्रालयात गेल्यानंतर काय केलं त्यांनी मग? मंत्रालयात गेल्यानंतर साहेबांना दाखवले, बावनकुळे साहेबांना जेव्हा दाखवलं त्याने इथं सही बी करून सही शिक्का देऊन मला म्हणे फक्त एवढं कलेक्टर साहेबांना दे म्हणे. मी दुसऱ्या दिवशी कलेक्टर साहेबांना जाऊन लगेच दिलं. कलेक्टर साहेबांनी मला 1 तासामध्ये पत्र तयार करून दिलं. मला म्हणे एवढं एच.डी.ओला पोचून दे. मी एच.डी.ओला पोचून दिल्यानंतर एच.डी.ओनं पण ते पत्र मग 2-3 दिवसात तहसीलदार साहेबांना दिलं. पण तहसीलदार साहेबांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. बघा म्हणजे काय मंत्र्यांना सुद्धा जुमानत नाही अधिकारी. तुमचे ते सचिव तुम्हाला काय बोलले तुम्ही ज्यावेळेस हे सगळं प्रकरण करून गेले त्यावेळेस हे अर्ज देताना सचिव काय बोलले मंत्रालयातले सचिवला पूर्ण कागदपत्र हे ते दाखवून दिले. पूर्ण जेवढे 11चे 11 निकाल व्हायले मुंबई हायकोर्टापर्यंत निकाले तेवढे निकाल दाखवल्यानंतर त्याने सांगितलं तू ना डायरेक्ट साहेबांची गाठ घे. मग बसून राहिलो. जेव्हा साहेबांनी सगळ्या ग्रामस्थांना जाऊन मध्ये बोलवायला लावलं 2-2 जणायला. त्या टायमाला मी मध्ये जाऊन बावनकुळे साहेबांना स्वतः भेटले हो स्वतः भेटून येईल. इव्हन बावनकुळे साहेबांची स्वतःची सही सही बावनकुळे साहेबांची सही बरोबर. हो तिथल्या रजिस्ट्रारला पण हे जे दिलेलं याची नोंद पण करून दिलेली. तर एवढे मोठे पत्र आहे म्हणले होते काय याच्यात दोषी कोण हा प्रश्न आहे. म्हणूनच बरं ठीक आहे ते बघा नंतर बघा ते ठीक आहे. फोन मध्ये दाखवून द्या नाही प्रिंट मारून घ्या अपलोड दे नंतर. त्या पत्रात काय ते सांगतो. मी कलेक्टर साहेबांक गेल्यानंतर आहे ना कलेक्टर साहेबांनी यांचे का अहवाल मागितला. यायनं अहवालामध्ये असं दिलं का रस्ता तिथं चालू आहे. अच्छा रस्ता चालू आहे. मग मी कलेक्टर साहेबांना एकच शब्द वापरला, साहेब यांना माझ्या गरीबाच्या घरी तुमचीवाली महसूलची एखादी गाडी घेऊन माझ्या गरीबास तिथं चहा प्यायला यांना पाठवून द्या. जर तुमची गाडी जर माझ्या घरापर्यंत जर आली तर माझ्यावर एक गुन्हा दाखल करायचा 2 करायचे ते तुम्ही गुन्हे दाखल करू शकतात. पण आता ठीक आहे. गावातले जे तुमचे त्याच्यात लिहिलेले मंडळ अधिकारी यांनी सांगितलं रस्ता खुला आहे. मंडळ अधिकाऱ्यांना आधी दिले. तहसीलदार त्यांचे पत्र आहे तिथे साईड मंडळ तहसीलदार येवला यांचे कार्यालय श्री किरण बाबूराव जाधव कातरणी तुमचं नाव आहे. विषय 15 वर्षापासून न्यायालयीन प्रशासकीय आदेशाचा अवमान आणि संदर्भ आपला 5/3/2026 रोजीचा अर्ज मंडळ अधिकारी पाटोदा यांच्याकडील क्रमांक 236 काय जे असेल ते उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळवण्यात येते की आपण या कार्यालयात संदर्भ क्रमांक 1चा अर्ज दाखल करून मोजे कातरणी येवला जिल्हा नाशिक येथील वहिवाट क्रमांक आदेशाप्रमाणे मोकळा करण्यासाठी ह्या तारखेलापासून टप्प्याटप्प्याने आमरण उपोषणास बसण्याबाबत तक्रारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या संदर्भ क्रमांक 1च्या अर्जावर मंडळ अधिकारी पाटोदा यांची चौकशी अहवाल संदर्भ क्रमांक 2 प्राप्त करून घेतला आहे. मंडळ अधिकारी यांचा अहवाल पाहता मौजे कातरणी येवला येथील वहिवाट केस क्रमांक 13/2011 अनुसार यापूर्वीच मंडळ अधिकारी पाटोदा यांनी समजूत पत्रानुसार वहिवाट रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे. सदरचा रस्ता वहिवाटीसाठी खुला आहे तरी आपण या कार्यालयासमोरील दिनांक 23/3/2026 रोजी उपोषणापासून परावृत्त व्हावे ही विनंती. तसेच आपण मोजे कातरणी येथील 488/2 मधील दिनांक 24/3/2026 रोजीचे आमरण उपोषणापासून परावृत्त व्हावे ही विनंती करतो. पोलीस निरीक्षक येवला ग्रामीण असा विषय.
बरं आता तुमचं काय मत आहे मग आता गावातील जे प्रतिष्ठित लोक आहे त्यांचं काय मत आहे किंवा तुमचे जे काहीचं म्हणणं आहे, तंटामुक्तीवाले येऊन गेले, सरपंच येऊन गेला, सगळे येऊन गेले, अरे बाबा काय त्रास देतो म्हणे, याच्या पायी त्याचा बाप गेला म्हणे, तरी आता तू कवर त्रास देणार आहे. तो त्यांना सांगतो तुम्ही तुमचे कामं पहा, तुम्ही काही येडे यायचं नाही, आम्ही पाहून घेऊ. वडिलांचं काय झालं म्हणजे वडील तुमचे देवाज्ञा कधी झाली वडिलांना आणि काय झालं होतं नेमकं? काय रे ते माझे वडील 23-10 वारेले. अच्छा, कसं काय आजारी होते काय झालं? नाही, आजारी नव्हते. आम्हाला तहसीलदार साहेबांनी रस्ता काढून दिल्यानंतर ते त्या रस्त्यानं जात येत असताना भाऊराव निवृत्ती कदम आणि अशोक रामभाऊ कदम यांनी त्यांचेवाले हात बांधले, पाय बांधले आणि खूप खूप मारलं. त्याच्यानंतर ते काहीच नाही, 6-7 महिने जगले. 6-7 महिन्यानंतर ते वारून गेले. त्याच्यावर साहेबांनी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायले, त्या आपण तारखी माझ्यावाल्या कोर्टामध्ये चालू आहे. बरं आता तुम्ही उपोषणाला बसले, आता नेमके कधी 10 वाजता बसले तुम्ही? हो, 10 वाजता. मग तहसीलदार इथं आले होते का? नाही आले अजून, काहीच नाही बोलले, बघितलं पण नाही? तिकूनच गाडीतून बघितलं. अच्छा. बरं आता साधारण किती वर्षापासून तुमचा रस्ता बंद आहे? 15 वर्ष झाली. बरं आज रोजी तुम्ही आता समजा अशा वेळेस नाही पण पावसाळ्याच्या वेळेस काय पीक असतं ते काढायच्या वेळेस नेमके तुम्ही कसं काढता? मी माझ्यावाले ज्या टायमाला 2000च्या आसपास 1700-1800 कांदे जात होते, त्या टायमाचे माझ्यावाले 6 ट्रॅक्टर कांदे तयार असताना मी ते कांदे आत्ता मागं 800-850च्या भावानं ते कांदे विकले. मला कोणताही माल माझावाला वेळेवर बाहेर काढता येत नाही. त्याच्यामुळं गावात जाऊ, पाहुण्या रावळ्यात जाऊ, कोणी काय म्हणतं, अरे तिकून बावनकुळे साहेबांचे तर तू फेसबुक हे ते पाहत नाही का, 8व्या दिवशी 3 महिन्यात रस्ता खुला करून द्यायचा, असे आदेश येऊ राहिले, तू तहसीलदार साहेबांकडे जात नाही का, तुझं 15 वर्ष कुठे एवढे दिवस राहते का रस्त्याचे? साहेब मला एवढे पोरं शिकवित्या का तुम्ही फेसबुक पाहा जायचं का, त्याच्यावर बावनकुळे साहेबांचे सांगायचं ना मंत्रालयात जाऊन आलो म्हणून. सांगितलं, पण आता एवढं पोरायला मी मंत्रालयात जाऊन आलो, त्यांना काय माहीत, पण ते फोन पाहणारे हुशार झाले ना आता. पण आज रोजी इथं येऊन आणि मी नसता फक्त एखाद्या नोकरीवाल्या माणसाने फक्त शनिवार रविवार घरी राहतो, नाही दरवाजांच्या दारात मी साहेबांच्या. बरं मला एक सांग, तुम्ही माल बाहेर कसा काढता पावसाळ्यामध्ये? माल काढताच येत नाही. आम्ही पानकळी माल एखादा काढायला येईल अशा मापाचा माल करती नाही, आणि जर केला बी तर त्याचं जसं होईल तसं होईल. आता सध्या माग या वर्षी काय केलं होतं? या वर्षी मग 2000चे कांदे 800-850 निघले ना. ते आम्हाला अर्धा किलोमीटर डोक्यावर कॅरेटनं व्हावं लागत. बापरे बाप, हा. किती अंतर आहे ते व्हायचं कॅरेट? व्हायचं अंतर अर्धा किलोमीटर येईल कमीत कमी. मी कोणत्या पण साहेब. बरं जा ठीक आहे, जी समोरची व्यक्ती आहे त्यांचं काय मत आहे पण नेमकं? ते तुम्हाला रस्ता अडवायचं कारण काय नेमकं? काय बोलता तुम्हाला ते नेमकं? इथून जायचं नाही. तुमचा अंतर्गत काही वाद आहे का नेमका? काहीच नाही, रस्ता सोडून दुसरा काहीच नाही, दुसरा वादच नाही आमचावाला काही. अच्छा. नाही त्यांचं मत काय, ते काय म्हणतं पण नेमकं? रस्त्याचं सगळं मी सांगतो ना, मग 2022मध्ये येले साहेबांच्या आदेशानुसार सर्कल आणि तलाठी पोलीस संरक्षण मी फी बी भरून रस्ता कंप्लीट काढलेला होता. फक्त माझावाला एवढ्या पत्रापासून माझावाला सगळा. बरं तुमचं काय मत आहे आता नेमकं? तुम्हाला रस्त्याला मेन गुपित काय, म्हणजे रस्त्याला तुम्हाला जे रस्त्याचे जे मालक आहे, ज्यांची जमीन आहे रस्त्यामध्ये आहे, ते लोक नेमकं काय हस्तक्षेप करतात, काही अधिकाऱ्यांना हाताशी धरता असं तुम्हाला वाटतं का? तुमचं काय मत आहे त्यावर नेमकं? एकदम मोकळं बोला, नेमकं तुम्हाला काय वाटतं? नेमकी कुठंतरी काहीतरी माशी शिकते म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, नेमकं काय होतंय मग ते सांगा जरा. अधिकारी आमची बाजू धरते नाही, त्याच्यावरून आम्हाला डाऊट आहे का समोरची पार्टी थोडीशी बरी आहे, त्याच्यामुळे जर काही ते मालपाणी जातो बा असं वाटतं तुम्हाला? जर जायला असेल तर काय सांगता येईल. म्हणूनच साहेब ना, कारण याच्या आधीचे जे इले साहेबांनी जो रस्ता काढून दिलेला आहे, पण रस्ता बंद करायचं काही कामच नव्हतं ना. माझं कंप्लीट चालू होतं ना. मग आता याच्यामध्ये काय झालं? मावशी तुम्हाला जो रस्त्याचा त्रास होतोय, शेजाऱ्यांचं काय मत आहे नेमकं? तुम्हाला ते रस्ता देत नाही काय? रस्ता पहिला होताच मग आता देत आता ते तकलीफ का देतात तुम्हाला? त्यांचं काय मत काय नेमकं? तुम्हाला काय बोलतात ते? आम्हाला म्हणते रस्त्याने जायचं नाही, पण पोल रवून ठेवी त्या, चारा रस्त्यावर रचून ठेवी त्या, आणि दगड काढून खालचे कडाचे काढून मध्ये तुमचे काही वाद वगैरे का? पहिले काहीच वाद नाही आमची वाली. रस्ता का अडवता मग ते?
काय आता त्यांच्या काय मनात आलं काय माहिती मग. नाही तर पहिलं आमचेवाले सासरे जात होते, आम्ही गेलो. आता आमचे पोराचे एवढं वय झालं ते जाऊ राहिले. पीक यंदा तुम्ही कसं बाहेर काढलं पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये काय मका करून द्यायला त्या मागून कांदे लावले तर ते काढताच नाही आले. मग जेव्हा वावर लोकांचे मोकळे झाले तेव्हा आम्ही कॅरेटानं वाहिले. मग ट्रॅक्टर वगैरे न्यायचं असं तर कसं नेता नांगरायला किंवा मध्ये समजा रब्बीच्या कधी? मधीच आमचं सगळं आमचं मध्ये आम्हाला कुठं जायची पाळी येत नाही, त्याच्यामुळं आमचे दिवस चालले, नाही तर आमचे दिवस नसते गेले. आणि मग हे माल काढायचेच आम्हाला फक्त पंचायत होते ना. दादा मला एक सांगा, आता तुम्ही आज इथं बसलेले तुमचं आता तुम्ही आता उपोषणाला बसले इथं, आता निर्णय नाही घेतला तर आता तुम्ही काय पुढचं काय पाऊल उचलणार? आता आम्ही इथं 6 वाजेपर्यंत बसून राहणार. 6 नंतर आम्ही आमच्या 488च्या 2 मध्ये जोपर्यंत आम्हाला निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार. आमच्या प्रकृतीला काही झाल्यास तहसीलदार साहेबांनी हे जबाबदार राहणार त्याला. आपण बघू शकतो शेतकऱ्यावर एकदम ही वाईट वेळ आहे. अक्षरशः शेतकरी मंत्रालयापर्यंत बावनकुळे साहेबांना सुद्धा भेटून आले आहे. सगळे कागदपत्रे सगळे निघाले तरी पण त्यांना स्थानिक पुढारी जे असतील किंवा संबंधित काय जे असतील ते अधिकारी असतील ते अशा पद्धतीने रस्त्याची अडवणुकीला त्रास देत आहे. आपण येवल्यामधून हे सर्व बघतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज गायकवाड, G7 न्यूज, येवला.